कशी बोलते हो तू? हे माझी बहीण होय, बहीण. असं का? ते बहीण होय का? आता एवढंच खरं का मामे बहीण होय? माझे मामे बहीण होय म्हणते या माणसाचं. अहो मी तर म्हणून टिकली या घरामध्ये. दुसरी असतील का माझी चालली गेली असती बाहेर आले. तुम्हाला म्हणून सांगतो 100 वेळा झाल्या याच्या धमक्या. चालली गेली असती, चालली गेली असती, चालली गेली असती, पण गेली नाही. आहे ते चिकेचा थांबतो नाही. जाणं त्याचं जा, मला काही फरक पडत नाही. अशी कशी जाईल मग? अशी कशी जाईल? लग्न करून आली काही परून गिरून नाही आली. हा मी थोडी म्हणलं परून आली म्हणून. मग काल धमक्या देते 17 वेळा चालली गेली असती म्हणून. बरं जाऊ दे. आता तुला एक आनंदाची गोष्ट सांगतो. माझी आनंदाची गोष्ट का हो? मला सोनं घेऊन देतात का हो तुम्ही? मागच्याच वर्षी 20,000 सोनं घेऊन दिलं. आधी ते सगळं पांढरं आलं ना. पांढरं आलं का? सगळं पांढरं आलं. मग बदलावं लागतं. माय किती गुणाचा आहे माझा नवरा. मला सोनं बदलावून देतो म्हणते. अव सोनं नाही, बायको बदलावं लागते. पाजी काकू दरवर्षी महागाचं सोनं घ्यायला परवडते का? परवडते का तुम्ही सांगा? नाही परवडत ना. घेऊन दिलं दरवर्षी. दरवर्षीची आगाव पांढरच येते. त्याच्यावरती दुसरी बायको केलेली बरं. करा ना दुसरी बायको. आता ह्या वयात भेटते तुम्हाला दुसरी बायको. घेणं जाऊ दे ना. काले डोरे ओटाते, मजा केली. आनंदाची गोष्ट हे आहे. कोणती आहे वा? की आमदा भरपूर पाऊस पडणार आहे. हो भरपूर पाऊस पडणार. आपल्याला भरघोस पीक पण होणार. पीक पण होणार. हा मग आपण आमदा आपल्या मुलीचं लग्न आटपून टाकू. हो आपल्या मुलीचं मस्त थाटामाटात लग्न करू आणि आपल्या पोराला कुठेतरी बाहेर शाळेत शिकायला पाठव. हा तेच म्हणलं मी. नाही मी काय म्हणतो आता मग वावरात जाता टाइम झाला. लवकर स्वयंपाक बनवून डब्बा घेऊन ये मामा. आत्ताच येते बा तुमच्या मागच. तुम्ही वा समोर. बस समोरच वा. त्या दिवशी तसंच झालं. समोरच वा. आली किती वाजता? 3 वाजता. तोपर्यंत माझ्या पोटात आपल्या खुलखुल्या वारल्या त्या वावरामध्ये. काय म्हणे वावरात 3 वाजता आल्या. कुठे गेली म्हणलं तर बचत गटाची मीटिंग होती म्हणे. तिच्यात नाही दररोज मीटिंगच राहायची. रोज राहते का? होऊन गेली त्या दिवशी. आता आज की नाही मीटिंग लवकर येते पा. आज असं तर सांगून दे ना. अहो नाही ना आज लवकर येते. पाय बरं नाही पाय. हो. नाही आली लवकर का कातडे काढतो तू. अहो येते ना लवकर. व्हा ना तुम्ही महिला. माझ्या ढवळ्यानी पवळ्याची जोडी जीवाहून प्यारी. माझ्या ढवळ्यानी पवळ्याची जोडी जीवाहून प्यारी. आम्ही जातीचे शेतकरी खातो कष्टाची भाकरी. आम्ही जातीचे शेतकरी खातो कष्टाची भाकरी. काम काढून पिकवितो सोनं काळ्या मातीची राखीतो शान. काम काढून पिकवितो सोनं काळ्या मातीची राखीतो शान. दिलं देवानं आम्हाला देणं शेतीवाडी आयुष्याचं धन. दादा दिनरात राबुनी आम्ही करीतो चाकरी. दादा दिनरात राबुनी आम्ही करीतो चाकरी. आम्ही जातीचं शेतकरी खातो कष्टाची भाकरी. आम्ही जातीचं शेतकरी खातो कष्टाची भाकरी. चला मंडळी आता पेरणी आटोपली. आता माणूस झालं मोकळं. आता काय करतो बायकोला 8 दिवस बैल राखायला लावतो. मी जातो मस्त महाराष्ट्र दर्शन घेऊन येतो. आता एकटं जावं तरी कसं एखादी सोबती राहिला सोबत बोला चालायला तर बरं वाटते. माय सोबती काय का लय दिवसापासून माझ्या घरा का आला नाही. कुठं गेला ना कुठं नाही तर माहित नाही. तुकाराम नाव घेता सैतान हजर. मी सैतान दिसतो का? अरे मित्र होय मा. आता मग मित्राला असं म्हणते का सैतान वैतान? अरे भरपूर दिवसांनी दिसलं का नाही म्हणून म्हणलं. बरं कसं काय येणं केलं माझ्या घराकडं? काय नाही इकडे फिरत होतो. म्हणलं बालपणचा मित्र आहे त्याला भेट देऊन यावं. बरं आला तर आला. चहा घेऊन पिऊन जा. चहा झाली का पेरणी? मै पेरणी झाली. हो का? अरे कायची पेरणी होणार आहे? काहून गा? अरे घरी रोज किटकिट चालू राहायचे. मला वाटलं पेरणी झाली असती दोघं गेलो होतो मस्त महाराष्ट्र दर्शन घुमून आलो असतो. काय महाराष्ट्र दर्शन होणार आहे माझ्यानं? अरे बाबा कायची किटकिट चालू आहे मग? अरे बायकोची ना माहिती नाही का? अरे सांग ना मले. मी मित्र होतो लहानपणीचा. अरे मला जर सांगल्या काही गोष्टी तर त्या डोक्यावरचं वजन हलकं होते. हो तर माझ्या घरच्या साऱ्या गोष्टी तुला गावभर सांगत फिरतो आता. अरे तुला गावभर नको सांग म्हणतो मी राजा. फक्त मया पैसा. अरे पण आता बायकोच्या बाजूने बोलावं तर मायला लागेल. मायच्या बाजूने बोलावं तर बायकोला राग येते. आता बोलावं तरी कोणाला सांगतो. हे गोष्ट बरोबर आहे तुझी. माणसाला टेन्शन येऊन जाते. खाल्लेला अन्न आगी लागत नाही. काय कसा बारीक झालं दिसते तुझी हालत पाहून. मग बरं त्याचं काही टेन्शन घेऊ नको. होईन बरोबर. बरं ते जाऊ दे. आता तू मा एक काम करू शकते. कोणतं? काही नाही मध्ये 50 देऊन टाका आता.
वारे वा माणूस माग 50 देतो 50 घेतो म्हणे 500ची नोट दिली तर वापस आणले का तू 450? अरे काम येऊन गेलं, खर्च झाले. त्याला दाबून 500 ते पण सहज मुंडकं दाखवलं मला. अरे दाबली नाही, परत करतो म्हणलं. कवा करशील? अरे उद्याच करतो. मी काय म्हणतो आता माझ्या चिल्लर नाही पैसे. तर मी जातो ना दुकानात, तिथून चिल्लर काढून. अरे मला दुकानातच यायचं आहे, तिथं थांब तू दुकानावर, मी तिथून चिल्लर करून देतो तुला 50 रुपये. मागे तसाच म्हणे तू, तर थांब म्हणे त्या दुकानात, मी येतो म्हणे. मी राहिलो तिथंच माशा मारत. अरे कसं आहे, बायको घरी नाही, तिकडे जाऊ नये बाया पाहिले. त्या बायको आल्या मग मागतो दिली ना, येतो दुकानात. म्हणजे त्यापाशी काहीच नाही राहत का? माझ्यापाशी नाही आहे सध्या. नंतर गोपालच आहे तू. अरे आंघोळ करायला गेलो तर खिशातले काढून ठेवले तिनं. असं होय का? मग खरंच येशील का मग? हो येतो ना, तू चालतं पुढं का तिथं वाटपात बसते, देऊन टाकलं असेल. अरे तुला का फुसाड बोलणार का मग मित्र आले मी? हो ते आहे म्हणा. हा मग तुला तर माहिती आहे मी देतो म्हणून. मागं तुला कशी दिली एका शब्दात? हो, हो. 50 मागे तर 500ची दिली. हो, हो. हा, मग बरं मग येशील ना? बिलकुल येतो, तू वाटपात्रच राह. खरंच? बस काय जातो आता मग. जा जा जा. मग येशील पण नक्की. बरं मी काय चहा घेऊन जाणार? चहा राहू दे, पण आता जातो मी. बरं जा जा पण लवकर नक्की ये. बस येतो, तुला मागच आलो समज. बरं जातो आता. जा जा जा. ठीक आहे मग. जा, हा चाय नाही घेत म्हणजे तू. नाही बाकीच्या दुधाचा मांडा, काय तर दुधाचा मांडतो या ना. काय लिहाल भाऊजी? काल चहा प्यायला आलता का तू? 50 रुपये मागायला आलता. 50 रुपये मागायला आलते का? हो थंडी पाहिजे वाटते त्यांच्या. टेन्शन आलं म्हणे, घरी किटकिट चालू आहे म्हणजे 50 रुपये दे का म्हणे. अहो त्याच्या मायेचं ना बायकोचं नेहमीच चालू राहते म्हणते. आता असं नाही का माहिती आपल्याला. त्याला पैसे गिशे नको देत जाऊ तुम्ही. आता त्याला म्हणलं तू पांटेल्या का जा, थांबून राह, मी येतो बा म्हणलं. हो का? हो. पैसे गिशे नको देत जा त्याला, त्याचं नेहमीच राहते तसं. आता तुला माहित आहे ना, मागं 500 दिले तर आणले का वापस त्यानं? नाही हा नाही, आता पैसे गिशे नाही देत त्याला. जाऊ द्या. पण मी काय म्हणतो, त्यानं का ना आपल्या मायले घराच्या बाहेर काढलं बा? हो मी नाही ऐकलं चौकात गोष्ट हो का? का मायले घराच्या बाहेर काढलं बा म्हणलं. हो आम्ही नाही वावरात ऐकल्या गहू कापताना. हा. हो पण मी काय म्हणतो, त्याच्यासारखं माया संग की नाही होईल ना? तुझ्या बरोबर कसं होईल? तू नवरा आहे ना एवढा जिंदाबाद. अहो तुम्ही हा, पण पोराबारात काही सांगता नाही येत ना. अव पुढं पाहू नव. अहो मी काय म्हणतो, आता घराच्या याच्यावर 7 बाऱ्यावर तुमच्या नावासोबत माझं नाव जोडून टाका ना. घराच्या 7 बाऱ्यावर म्हणजे माझ्या नावाबरोबर तुझं नाव जोडू, आणि तू कोणाबरोबर पळून गेली तर मग मी तुला कुठं पाहू? अहो आता ह्या वयामध्ये का मी पळून जाणार आहो का? आजकालचा जमानाच कसा आहे, कोणी कोणाबरोबर पळून गेलं काही गॅरंटी नाही राहत. पाय व मावशी, लग्न येवाची पोरं आहे माय. मी ह्या माणसासाठी आपला घरदार सोडून आली, आपले मायबाप सोडून आली, आपला गाव सोडून आली, आणि ह्या माणसाचा संसार करायला लागली मी, आणि ह्याच माणूस मध्ये मला पळून जाईल म्हणून. अहो तू काय त्याचं टेन्शन घेते, मी आवतो पण काही चिंता करू नको तू. अहो तुम्ही हा, आपण काही सांगता नाहीत म्हणतो पोराद्वाराचं. जळून टाकायला काय द्यायचे करून राहिले? काही चढत ना तुला, ते नाही दिसत. माणूस वावरातून आला आता उपाशी तापाशी आहे का, साहेब जेऊ द्यावं. हो पहिलं खातच दिसते, पहिलं चढवा म्हणता ते नाही. अहो ते चढवा गिळत काही नाही म्हणून पाहू ते चढवाचं. मी काय म्हणता, मी माझ्या नावीचं करून ते नाही म्हणता, तुमच्या नावासोबत माझं नाव जोडा म्हणता. अहो तुझी गोष्ट बरोबर आहे, मी जिवंत असेल काय लागते बा? अहो तुम्ही किती दिवस जिवंत राहणार आहे? तुम्ही गेले तरी माझं नाव चढणार काय? चढणार आहे ते बरोबर आहे, पण आता जिवंतपणी चढवल्या तर काय होते? काही चढवाचं गिडवाचं नाही. तुझा पहिलं अहो चढवून टाका, काय तुझे द्यायचं आता सांगून राहिलो, अहो चढवा ना मग, काय द्यायचे करून राहिले तर. डोकं खाऊ नको आता. करपायातली मस्तकात जाऊन राहिली ते तुके आलं त्यानं डोकं खाल्लं ना, आता तू येतं डोकं खाऊन राहिली का? अहो असे काय करतात, चढवून टाका ना. तुला सांगून का राहिलो? अहो चढवा ना, असं मी माझ्या का फुकली शेंबूड जागा बांधवी जास्त करताय करा. काय झालं पाहण्याची वावरातून माणूस उपाशी तापाशी येते ना, हे डोकं खाते. आजी घरावर ना 7 बाऱ्यावर तुमच्या नावावर माझं नाव जोडा म्हणते. का फरक पडते जोडलं तर? हो तुमची गोष्ट बरोबर आहे. उद्या कोणावर पळून गेली तुम्ही काढून पाहू दिले मग काय विचार करता? अहो लाखामधून एखादी बाई करून गेली, मग का साऱ्याच बाई पळून जाणार आहे? आता एखादी बाई गेली मग ते उदाहरण का सगळ्या बाईला तुम्ही देत बसाल? आता मला सांगा, पुरुषाकडून अशा चुका नाही होत का? होते. हा मग का बाहेरच लागू होते या सगळ्या गोष्टी? काय विचार करता? मला सांगा, तुमच्या बायको तुमचा विश्वास आहे? विश्वास आहे जी, तुमचं प्रेम आहे? प्रेम आहे बायको. अहो तुमचा विश्वास आहे, तुमचं प्रेम आहे, तिचं काय म्हणणं आहे? एवढंच तर म्हणणं असं ना का तुमच्या 7 बाऱ्यावर तुमच्या नावासोबत माझं नाव लिहा? हो असं तर नसेल म्हणलं तिनं का 7 बारा माझं तुमच्या माया नावानं करून द्या म्हणून? नाही तसं नाही म्हणलं, पण मी हाव ना म्हणलं जिवंत हो, सध्या. तुम्ही आहे, तुम्ही मेल्यानंतर तिचं नाव तर चढणारच आहे ना? हे बरोबर आहे, ते चढणारच आहे लागेल. पुढे जाणार आहे का? नाही 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 आणि घरावर तिनं काय म्हणलं, तुमचं घर माझ्या नावानं करून द्या असं म्हणलं का? नाही तसंही नाही म्हणलं. एवढंच तर म्हणलं असं ना का हो. घरावर तुमच्या नावासोबत माझं नाव लिहून टाका? हो
म्हणलं एवढंच म्हणलं एवढंच ना. म्हणलं. आता मला सांगा मरल्यानंतर हे सगळं होणार आहे पण जिवंतपणी तिनं स्वतःच्या मायबापाचं घरदार सोडलं, सोडलं. तुमच्यासोबत लग्न केलं, हो. तुमच्यासोबत संसार ताटला. अहो लग्न येवाची पोरं झाली तुम्हाला, बरोबर आहे? बरोबर. झाले ना. हो, झाले. सुखदुःखामध्ये तुम्हाला तिने साथ दिली. पण तिला वाटत नाही का ज्या घरामध्ये मी राहतो त्या घरावर माझ्या नवऱ्यासोबत माझंही नाव आहे, मी ज्या शेतामध्ये राबतो त्या शेतीच्या सातबाऱ्यावर माझ्या नवऱ्यासोबत माझंही नाव आहे, हे समाधान नाही वाटन का तिले? समाधान तर वाटून वाटन का नाही? अहो तिच्या समाधानासाठी तर करा निदान एवढं. अहो एवढं तुम्ही आपल्या बायकोसाठी करू शकत नाही आणि कारण सांगता वेगवेगळे. तुम्ही म्हणता साहेब हं. आता करूनच टाकलो. अहो पा फायदा तुमचाच आहे. हो. तुम्हाला सांगतो तुम्ही सातबाऱ्यावर तुमच्या नावासोबत तिचं नाव जर जोडलं आणि जर समजा तिचं नाव चढलं हो. आणि चढल्यानंतर सरकारी योजनेचा एखादा लाभ जर समजा तुम्हाला घ्यायचा असला, हो. 100 फॉर्म पुरुषांना भरले आणि त्याच्यातले फॉर्म 20 जर महिलांचे असेल तर 20 महिलांचे फॉर्म पूर्ण सिलेक्ट होते. कारण का महिलांना पहिलं प्राधान्य त्या योजनेमध्ये दिल्या जाते. म्हणजे महिलांना पहिलं योजना. हो मग त्या योजनेअंतर्गत तुम्हालाच फायदा होईल ना. फायदा मा नुकसान काही आहे का? नाही नाही काहीच मग नुकसान नाही. एकही रुपयाचं नुकसान नाही. फक्त तिचं नाव असंच म्हणणं आहे का तुमच्या सातबाऱ्यावर तुमच्या नावासोबत माझं नाव लिहा, तुमच्या घरावर तुमच्या नावासोबत माझं नाव लिहा, असंच म्हणणं आहे ना. एवढं बायकोसाठी करू शकत नाही. अहो तुमची पुरुष प्रधान संस्कृती जागृत होते, वरून जा असं करा तसं करा एवढं म्हणतो. आम्ही महिला पुरुष समानतेच्या गोष्टी करतो पण जेव्हा संपत्तीमध्ये समान वाटा द्यायचा वेळ येते तेव्हा मात्र आमची पुरुष प्रधान संस्कृती जागृत होते. अशा पद्धतीचं आहे. अहो तुमच्या बायकोवर तुमचा विश्वास आहे, प्रेम आहे. अहो सुखदुःखामध्ये तिनं साथ दिली, तुमच्या तब्येती बिघडल्या तर तुमच्याकडे तेच लक्ष देते का नाही? ओके, बायको नाही देईन तर कोण देईन जी? हा मग एवढं नाही करत तिच्यासाठी तर काय आता विचार करतो करतो मग साहेब. मग काही का? टेन्शन नको आता. पक्क करेन का? नाही तर मी आलो म्हणून हो म्हणा. आजी नाही जी आता करतो म्हणजे करतो. अद्याप पाठवतो तिला कागदपत्र काय लागतात आण. नाव जोडून घेतो. पक्क पक्क. चला येऊ मग मी. कारण तर जग बदलायला लागत आपल्याला बदलाच लागेल ना. हा हे महत्वाचं आहे कारण जग बदलत आहे, या जगासोबत आम्हाला सुद्धा बदला लागेल. धन्यवाद. धन्यवाद. बदलत आहे जग हे सारे नवा नगारा जळी ग. बदलत आहे जग हे सारे नवा नगारा जळी ग. बदल जगा संग तूही आता टाक पाऊल एक पुढे ग. बदल जगा संग तूही आता टाक पाऊल एक पुढे ग. मंडळी हे जग बदलत आहे, या जगासोबत आम्हाला सुद्धा बदलावं लागेल. कारण मंडळी या प्रोग्रामाचा उद्देश आहे की दोघांच्या नावाने सातबारा, दोघांच्या नावाने घर.